चव्हाण यांची बदली करावी, टंचाईग्रस्त गावात टँकर सुरू करावे, बहिष्कार टाकलेल्या गावातील मागण्यांची पूर्तता करावी, 48 तासात कारवाई करावी, अन्यथा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासू। वादग्रस्त भ्रष्टाचारी हुकुमशाह जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण यांची त्वरित बदली करावी। बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 48 तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश पारित करावे। चव्हाण यांच्या नियुक्तीपासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र, कंत्राट यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी। त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून अनधिकृत मालमत्ता शासन जमा करावी। जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांनी बहिष्कार टाकलेल्या गावातील मागण्यांची पूर्तता करावी। पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावे। रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी। त्रस्त रुग्ण कर्मचारी डॉक्टरांच्या सन्मानार्थ आणि या घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोठे यांनी आज स्वतःचे तोंड काळे करून निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री यांना निवेदन तक्रार सादर केली आहे। 48 तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशाराही तक्रारीत नमूद करण्यात आला की बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण हे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या नाश्ता व आहारात 40% कमिशन घेतात। त्यामुळे रुग्णांना अत्यंत खालच्या दर्जाचे जेवण प्राप्त होत आहे। कर्मचारी डॉक्टर यांचे पगार थांबवून त्यांच्याकडून पर्सेंटेज मिळेपर्यंत पगार काढत नाहीत। त्यामुळे असंख्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे पगार 6-6 महिने निघत नसल्याची दुर्दैवी बाब घडत आहे। तर कर्मचारी डॉक्टरांना तुम्ही कामावर या किंवा नका येऊ, मी तुमची हजेरी लावतो, परंतु पर्सेंटेज दिल्याशिवाय पगार काढणार नाही, माझं कोणीच वाकडं करू शकत नाही। मी मुख्यमंत्र्यांना लोकप्रतिनिधींना पैसे देऊन या ठिकाणी आलेलो आहे, तुमच्याकडून जे होते ते करून घ्या अशी उर्मट हुकुमशाहीची भाषा ते वापरत आहेत। त्यांचा खरा बाप कोण आहे त्याचाही शोध लागला पाहिजे। 48 तासात उपरोक्त मागण्यांची पूर्तता होईल ही अपेक्षा आहे। आज मी स्वतःच्या तोंडाला काळे फासून या घटनेचा निषेध करत आहे। तर त्रस्त रुग्ण, नागरिक, कर्मचारी, डॉक्टर, कामगार, कंत्राटदार यांच्या सन्मानार्थ मी आज निषेध म्हणून स्वतःचे तोंड काळं करून निवेदन तक्रार सादर केले। तर यापुढे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे। आता बैठ का बरं तुम्ही तोंडाला काळं फासलं, काय कारण आहे? बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण साहेब यांचा भ्रष्ट कारभाराला इथले अधिकारी कर्मचारी कंटाळले। त्यांच्याकडून पर्सेंटेज मिळाल्याशिवाय त्यांचे पगार काढला जात नाही। 6-6 महिन्यापासून त्यांचे पगार पेंडिंग ठेवले आता, त्यामुळे ते रुग्णांना सुविधा देऊ शकत नाही। त्यांची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम इथला जिल्हा शल्य चिकित्सक करत आहे। रुग्णांना जो आहार दिला जातो, जे जेवण दिला जातो, नाश्ता दिला जातो, त्याच्यामध्ये 40% जर जिल्हा शल्य चिकित्सक भ्रष्टाचाराची मागणी करत असतील तर त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण मिळते हे खऱ्या अर्थानं तपासण्याची गरज आहे। त्यांना पाण्याची भाजी, पाण्याचं वरण जर मिळत असेल तर हा असा भ्रष्टाचारी अधिकारी आमच्या जिल्ह्यात नकोय। त्यांच्यामुळं आणि वरतून त्यांची मगरुरी खूप मोठी आहे। ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांचा लोकप्रतिनिधीचा माणूस आहे, तुमच्याकडून जे वाहतं माझं ते करून घ्या, अशा धमक्या वजा इशारा ते कर्मचाऱ्यांना देता, नागरिकांना देता। या घटनेचा आम्ही निषेध करतो, त्यासाठी आम्ही तोंडाला काळं फासलं। 48 तासाच्या आत त्यांनी सक्तीच्या रजेवर जावं, त्यांची बदली व्हावी, अन्यथा 48 तासाच्या नंतर आम्ही आमच्या तोंडाला काळे फासणार नाही। माझे कार्यकर्ते ते दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळे फासतील। हा आदर्श निवडणूक संहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या तोंडाला काळं फासलं। जर 48 तासाच्या आत त्याची बदली झाली नाही, तो सक्तीच्या रजेवर गेला नाही, तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आदेश मी जाहीररित्या या ठिकाणी देत आहे।